PF थकीत आहे. कर्मचारी PFचं काय झालं त्याच्यावरती गुन्हा दाखल केला का कॉन्ट्रॅक्टवरती? अकाउंटंट कोण आहे? गुन्हा दाखल केला नाही सर. का केला नाही? प्रोसेस चालू आहे सर. तुमचा नातेवाईक येतो किती वर्ष झाली प्रोसेस? कॉन्ट्रॅक्टर नातेवाईक आहे तुमच्या. सगळ्यांना शिक्षा लागतील. PFचा सगळ्यात कायदा फार मोठा कायदा आहे, अडचणी आहेत. मी वाचलं कधी तो बघितलं तुम्ही सगळी जेलमध्ये जाऊ शकताय. माहिती आहे तुम्हाला? हे बघा, ही सावंतवाडी नगर, तुम्ही नवीन काही कर्मचारी आहेत असं समजू नका की मी 3 वर्षांनी जाईन. ह्या सावंतवाडीच्या नगरचा 1 रुपया पण पसंत नाही. तो कुठेही बाहेर पडेल. प्रामाणिक काम करा, आयुष्यामध्ये चांगलं काहीतरी निर्माण होईल. परंतु जर चुकीच्या पद्धतीने कराल तर फार फार अडचणीचे निर्माण होऊ शकतात. त्याच्यावरती 1 महिन्याच्या आत गुन्हा दाखल करा. तुम्ही बघितलं की हे सावंतवाडी शहर एक सुंदर स्वच्छ, या शहराकडे आदर्श शहर म्हणून बघितलं जायचं. परंतु बदललेल्या कालावधीमध्ये इथं एक प्रकारचा अनागोंदी कारभार चाललेला आहे. आज त्याचा आम्ही सार्वजनिक पंचनामा केला आणि पंचनामा करून आम्ही त्याला जाब विचारला आहे. ही व्यवस्था अशीच जर राहिली तर तुम्हाला फार संकटांना सामोरं जावं लागेल. इथले नागरिक सहन करणार नाहीत. या ठिकाणी उग्र आंदोलन करावं लागेल हे आम्ही त्या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि खरोखरच मनाला वेदना होत आहेत की एक चांगलं स्वच्छ सुंदर शहराची वाताहत या लोकांनी लावली. त्यांचा असा समज झाला आहे की हे खाण्याचं एक कुरण आहे आणि ते खाल्लंच पाहिजे. हे असं चालू देणार नाही. इथली जनता शोषिक आहे, परंतु हे सहन करणार नाही. मला ह्या बाजारपेठेतील खड्डे बघितल्यानंतर अवस्था आहे तुम्ही बघितली. अशा अवस्थेमध्ये लोक शांत कशी बसू शकत आहेत? आज अनेक लोक तयार झाली, अनेक लोकांचे नेते मंडळी आहेत, परंतु ह्या प्रश्नावरती, सार्वजनिक प्रश्नावरती कोणीतरी आवाज उठवायला पाहिजे होता. म्हणून मी शांत होतो. परंतु बघितल्यानंतर तिथं कोणीच लक्ष घातलं नाही. म्हणून एक नगराध्यक्ष म्हणून, माजी नगराध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी होती. माझ्यासोबत असलेले सगळे माझी नगरसेवक या ठिकाणी आहेत. 3-3, 4-4 वेळा, 5-5 वेळा ते निवडून आलेत आणि ते सोबत येऊन आम्ही आज प्रश्न आणि या भागाचा पंचनामा केला आहे. आणि बघू आता काय चांगलं त्याच्यातून निष्पन्न होतं ते. त्यांना अल्टिमेट आम्ही दिला 10 दिवसामध्ये पूर्ण शहर स्वच्छ पाहिजे. या शहराचे सगळे रस्त्याचे खड्डे बुजवले पाहिजेत. या शहराच्या शौचालय स्वच्छ पाहिजेत. या शहरातील असलेली प्रत्येक अवस्था ही चांगली दिसली पाहिजे. वार्ड वाईज स्वच्छता व्हायला पाहिजे. आणि त्यांनी कबूल केलं की पुढच्या 10 दिवसामध्ये आम्ही ते पूर्ण करून देतो म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. तिथल्या अधिकाऱ्यांनी कबूल केलं की प्रत्येक ज्यावेळी बिल दिलं जातं त्यावेळी 100% हा रस्ता योग्य आहे म्हणून त्याच्यामध्ये शेरा असतो आणि तो त्यांनी शेरा आपण मारला आहे आणि त्यांनी कबुली दिली आहे. याचाच अर्थ ते जे अधिकाऱ्यांनी तो शेरा मारला आहे, जे इंजिनियर असतील ते दोषी आहेत, त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे.